नमस्कार. सिटीविशन बातमीपत्र प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 6 एप्रिल 2025 वार रविवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. मनुष्याने कष्टाने मिळवले की जाणीव निर्माण होते आणि कष्टविना कमावले की अहंकार निर्माण होतो. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. रामनवमीच्या पवित्र दिवशी अमरावती शहरात सूर, भक्ती आणि परंपरेचा अविस्मरणीय संगम पाहायला मिळाला. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित गीत रामायण सादरीकरणाला हजारो भाविकांनी हजेरी लावली. भगवान रामाच्या जीवन प्रवासाचे गान करत गीत रामायणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केलाय. बघूया या कार्यक्रमाचे दृश्य. रामनवमीच्या पहाटे अमरावती शहरात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित गीत रामायण या कार्यक्रमात महाकवी माडगुळकर यांच्या सुरेल रचना आणि सुधीर फडके यांच्या सुरांनी हजारो श्रोत्यांची मनं जिंकलीत. या कार्यक्रमाची सुरुवात खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते भगवान श्रीरामाचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाली आहे. यावेळी आमदार सुलभा खोडके, विधान परिषदेचे आमदार संजय खोडके, समाजसेवी चंद्रकांत उर्फ लप्पीस जाजुतिया आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. शहरातील हजारो भाविकांनी पहाटेच्या वेळी या गीत रामायणात उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रत्येक गाण्याला टाळ्यांचा कडकडाट आणि स्तब्ध मनाने ऐकणारे श्रोते, ही होती भक्तीची तीव्र अनुभूती. या 17व्या वर्षी साजरा होत असलेल्या परंपरेत समाजसेवी लप्पी जाजुतिया यांच्या वतीने सर्व गायक मंडळींचा शाल व भेटवस्तूंनी सत्कार करण्यात आला. श्रोत्यांनी हा कार्यक्रम म्हणजे अमरावतीच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग असल्याचं सांगत आयोजकांचे आभार मानलेत. म्हणजे प्रभू रामाच्या आदर्शाचा, मर्यादेचा आणि भक्तींचा महोत्सव. अमरावतीत हे गीत रामायण गेली 17 वर्ष त्याच भक्तिभावाने साजरं केलं जात आहे. एक लोकप्रिय नेत्या, शेकडो कार्यकर्ते आणि शुभेच्छांचा अद्भुतपूर्व वर्षाव. माजी खासदार नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्त गंगा सावित्री निवासस्थानी सकाळपासूनच शुभेच्छा देणाऱ्यांची उसळलेली गर्दी पाहायला मिळाली.
6 एप्रिल रोजी श्रीरामनवमीचा शुभ दिन आणि नवनीत राणा यांचा वाढदिवस, यामुळे या दिवशी नागरिकांमध्ये उत्साह बघायला मिळाला. अमरावतीच्या गंगा सावित्री निवासस्थानावर आज सकाळपासूनच एक वेगळीच उत्साहाची झळक जाणवत होती. माजी खासदार नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी शेकडो नागरिक, पदाधिकारी, महिला, युवा कार्यकर्ते, अगदी वृद्धजनही आले होते. कोणी भगवी शाल, कोणी पुष्पगुच्छ, कोणी पेढे, तर कोणी केक घेऊन आले होते. परंतु मातोश्रींच्या निधनामुळे नवनीत राणा यांनी केक न कापता फक्त शुभेच्छा स्वीकारत सौम्य व संयम पद्धतीने वाढदिवस साजरा केला. श्रीरामनवमी आणि वाढदिवस या दोन्ही शुभ प्रसंगामुळे गंगा सावित्री निवासस्थानी एक आध्यात्मिक आणि भक्तिभावाचं वातावरण तयार झालं होतं. जय श्रीराम या जयघोषात नवनीत राणा यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या लोकांनी मनपूर्वक आपला प्रेमभाव व्यक्त केला. सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक शुभेच्छा दिल्या, तर आराधना ग्रुपचे संचालक पूरणलाल हबलाणी यांनी आपल्या कुटुंबासह शुभेच्छा दिल्या. युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केक आणला होता, मात्र तो केक स्वतः कापून उत्सव साजरा केला. अमरावतीतील नागरिकांमध्ये नवनीत राणा यांच्याबद्दल असलेल्या प्रेमाचं हे प्रतीक ठरतंय. आमदार रवी राणा यांनी सिटी न्यूजच्या माध्यमातून श्रीरामनवमीच्या शुभेच्छा नागरिकांना दिल्या. राम भगवंताच्या आज खऱ्या अर्थानं आशीर्वादाने संपूर्ण देशामध्ये विदेशामध्ये रामनवमी आपण जल्लोषामध्ये साजरी करतो. त्याच पद्धतीने हनुमानगडी अमरावतीमध्ये सुद्धा रामनवमी जल्लोषामध्ये साजरी होत आहे. अमरावतीमध्ये संपूर्ण विश्वामध्ये श्री राम भगवंताचं नाव आहे. राम भगवंत सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. अशा श्री राम प्रभूच्या चरणी मी नतमस्तक होतो, नमन करतो आणि सगळ्यांना रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा देतो. जय श्रीराम. तर युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सिटी न्यूजच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केले. जय श्रीराम. आज श्रीरामनवमी निमित्त सर्व भावी भक्तांना रामनवमीच्या खूप शुभेच्छा. आणि रामनवमी निमित्त त्या ठिकाणी पुरा देशभरात त्या जगात पूर्ण रामनवमीची धूम चालू आहे. आणि असं राम नाम कथन आणि पठण त्या ठिकाणी देशभरात चालू आहे. त्यामुळे समस्त भक्तांना आमदार रवी राणातर्फे, माजी खासदार नवनीत राणातर्फे व समस्त युवा पार्टीतर्फे जय श्रीराम. सर्व भारतीयांना रामनवमी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार
विदर्भाच्या रणरागिणी ह्या आमच्या नेत्या यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सामाजिक कार्यात, राजकीय कार्यात आणि देश पातळीवर अमरावती जिल्ह्याचा खासदार म्हणून त्यांनी एक स्वतःचा ठसा उमटवला. अमरावती जिल्ह्याचं नाव देश पातळीवर रोशन केलं आणि जो मागील 5 वर्षात जो काही अमरावती जिल्ह्याचा विकास झाला होता तो विकास कुठेतरी रखडला आहे. आणि आज अमरावती जिल्ह्यातली जनता पूर्ण म्हणजे एक प्रकारे त्यांना त्या सगळ्या गोष्टीचा पस्तावा येत आहे की आज खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये अमरावती जिल्ह्याच्या खासदार म्हणून सौभाग्यवती नवनीतताई राणा पाहिजे होत्या आणि खऱ्या अर्थानं अमरावती जिल्ह्याचा विकास झाला असता. आणि आज या रामनवमीच्या पर्वावर त्यांचा वाढदिवस आजच्या दिवशी आला. खऱ्या अर्थानं हे शुभ संकेत आहे भविष्यातले आणि वाढदिवसाच्या खूप साऱ्या त्यांना शुभेच्छा दे. आनंदाचा दिवस आहे. रामनवमी व आदरणीय नवनीत राणाजी यांचा वाढदिवस आज दुग्ध शर्करा योग आहे. रामनवमी निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज रामनवमीच्या पावन तीर्थावर सर्व शिलेदारांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच आमच्या माननीय लाडक्या भाभीजी नवनीतजी राणा यांना पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राजकीय नेतृत्व हे केवळ अधिकाराचं नाही तर जनतेशी असलेल्या नात्याचंही असतं. हे नवनीत राणा यांच्या वाढदिवशी दिसून आलं. सामान्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाने त्यांच्यावर असलेलं प्रेम आणि आदर व्यक्त केलाय. जैन धर्मातील 24व्या तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याण निमित्त अमरावतीत साजरा होतोय एक भक्तिमय सेवाभावी सप्ताह. जैन संस्कार युवा मंच आणि JPP जैन महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे. महावीर जन्मकल्याण सप्ताह पाहूया विशेष भक्तीपर आणि प्रेरणादायक रिपोर्ट. भगवान महावीरांचे विचार म्हणजे संयम, अहिंसा आणि तपश्चर्या. या विचारांचा प्रचार करण्यासाठी जैन संस्कार युवा मंच आणि JPP जैन महिला फाउंडेशन अमरावती यांनी 4 एप्रिलपासून महावीर जन्मकल्याण सप्ताह सुरू केलाय. हा सप्ताह 10 एप्रिलपर्यंत विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे. मनीष जी सिंघवी एवं शोभा जी मोड़ो आपसे मेरा अनुरोध है कृपया मंच के समीप आ जाए एवं स्वागत. महेंद्र भाई थोड़ा साइड से. और अगले क्रम के लिए श्री नवीन जी साहब चौरडिया के स्वागत के लिए यहाँ पर मैं आमंत्रित करना चाहूंगी जैन संस्कार युवा मंच की ओर से हरीश जी गांधी पूर्व अध्यक्ष एवं कोमल जी बोत्रा अभी हमारे बीच में पधार नहीं पाए हैं तो मैं अनुरोध करना चाहूंगी सो लता आंटी. या आठवड्यात वीर प्रसाद वितरण, वीर प्रदक्षिणा, मैत्री प्रसाद आणि भक्ती संध्या यांसारख्या कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. 5 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या वीर स्पर्शना भक्ती संध्या या विशेष कार्यक्रमाने भाविकांच्या मनात भक्तिभाव आणि शांततेचा अनुभव दिलाय. This
या भक्ती संध्येला प्रसिद्ध गायक देवीचे जैन आणि त्यांच्या साथी कलाकारांनी भक्तिगीतांनी रंगत आणली. कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक सांस्कृतिक भवन अमरावती येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली आहे. नवीन चोरडिया ॲडव्होकेट विजय बोथरा, सुदर्शन जैन, रजनीश कोठारी, लालचंद भन्साली या मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदवली. यावेळी आमदार संजय खोडके, सुलभा खोडके आणि रवी राणा हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि माळा देऊन सन्मान करण्यात आला. संपूर्ण सप्ताहभर जैन समाजातील भाविकांमध्ये मोठा उत्साह आणि भक्तिभाव पाहायला मिळत आहे. अमरावती में जन्म कल्याण की का, अमरावती में जन्म कल्याण की का अवसर आया देखो आज मैं तो झूला झूला अवसर आया देखो आज मैं तो झूम झूम अमरावती में जन्म कल्याण की का, अमरावती में जन्म कल्याण की का अवसर आया देखो आज मैं झूम झूम अवसर आया देखो आज मैं झूम भगवान महावीरांचे जीवन हे संयम, समता आणि सेवा यांचे प्रतीक आहे. अमरावतीत साजऱ्या होणाऱ्या या सप्ताहात या शिकवणीचा प्रसार होताना दिसून येतोय. तळेगावच्या महामार्गावर पेट्रोल पंपावर झालेली जबरी लूट 3 तासात उघडली. पोलिसांनी जे उघड केलं त्याने सर्वांनाच धक्का बसला. कारण लुटारू कुठून आले नव्हते तर घरचेच होते. जाणून घेऊया धक्कादायक गुन्हा आणि पोलिसांची अचूक कारवाई. तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राघव पेट्रोल पंपावर ते रॉबरीच्या घटना झालेली आहे म्हणून असा माहिती पडला. जे माहिती एकदा आली की तात्काळ कंट्रोल रूमनी सगळे एरियाजला नाकाबंदी लावायची आहे असा इन्स्ट्रक्शन्स दिली होती. आणि सोबत ठाणेदार तळेगाव दशासर, HDPO चांदूर रेल्वे, PILCB आणि त्यांचे टीम सोबत तिथे पोहोचले आणि त्यांनी ते चौकशी सुरू केली. आणि चौकशी करताना असा संशय आला की तिथे पेट्रोल पंपावर काम करणार एक माणूस जे सेल्समन आहे आणि त्यांच्या सोबतच्या जे पेट्रोल पंपावरच्या जे मॅनेजर आहे त्यांची काही स्टेटमेंट आणि जबाबमध्ये काही फरक आहे म्हणून असं वाटला. तर टीम्सनी ते दोन्ही माणूसला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली आणि सखोल चौकशी दरम्यान त्यांनी कबुली दिली की ते दोन्ही माणूस मिळून इतर आणखी 3 आरोपी सोबत हे पूर्ण घटना केलेली आहे म्हणून. तर त्याबद्दल गुन्हा पण दाखल केलेली आहे आणि ते 5 आरोपीला अटक पण केलेली आहे. आणि त्यांनी वापरलेली 5 मोबाईल आणि जे 4 व्हीलर आहे ते पण ताब्यात म्हणजे रिकव्हरी केलेली आहे. आणि आता जे चोरीचं जे कॅश आहे 3 लाख आणि 6,000 त्यांची रिकव्हरीचा प्रयत्न सुरू आहे. तळेगावमधील या लूट प्रकरणात पोलिसांनी वेळेवर कारवाई करत केवळ गुन्हेगार पकडले नाहीत तर घरभेदीची धक्कादायक कथा उघड केली आहे. ही कारवाई म्हणजे पोलीस यंत्रणेचा विश्वास अधिक मजबूत करणारी आहे. श्रीराम जन्मोत्सव म्हणजेच प्रभू रामचंद्राच्या अवताराचा मंगल प्रसंग. आज परतवाडा शहरातील हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने पूजन, गुलालोत्सव आणि शोभायात्रेने साजरा करण्यात आलाय. आज रामनवमी, प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस आणि संपूर्ण परतवाडा शहर रामभक्तीनं न्हालं होतं. शहरातील सुप्रसिद्ध श्री पंचमुखी मंदिर संस्थान येथे पहाटे 4 वाजता अभिषेक पूजनाने श्रीराम जन्मोत्सवाला सुरुवात झाली. पुतळ्यावत प्रेम करणाऱ्या रामभक्तांनी सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. या पूजनानंतर गुलाल उधळत श्रीराम जन्माचा जल्लोष करण्यात आला आणि भाविकांना प्रसाद वाटपही करण्यात आले.
या उत्सवानिमित्त शीतला माता मंदिर परिसरातही भक्तिभावाचं माहोल होतं. सुनील शर्मा मित्र मंडळ आणि वसई पंचमुखी मंडळाच्या वतीने येथे महाप्रसाद वितरित करण्यात आला. यहाँ पर सभी जनों ने जिम्मा लिए थे कि यहाँ पर शीतला माता मंदिर पे भंडारे का आयोजन किया जाए और बहुत ही उत्साह से आयोजन हो रहा है. यहाँ पर सभी यहाँ पर बहुत उत्साह से अपना सहयोग कर रहे हैं और सुनील भाई शर्मा जी यहाँ ने इन्होंने एक जिम्मा उठाए थे, वो जिम्मे को सभी जन बेखुदी से निभा रहे हैं. जय श्रीराम परतवाडा आणि अचलपूरवासियांना आज रामनवमी निमित्त आमच्या छोट्या मल्हार येथे महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हा कार्यक्रम भरपूर वर्षापासून सुरू आहे. पण आजच्या दिवशी मोठ्या उत्साहाने यावेळेस रामनवमी निमित्त जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे. त्यानिमित्त मी सर्वांना जय श्रीराम. हिंदू धर्म के लिए सब में बड़ी बहुत ही खुशी की बात है कि रामनवमी पर ये प्रसाद शीतला माता मंदिर पर जो आप लोग कार्यक्रम कर रहे हैं, ये मेरी दिल से इच्छा है कि हर साल इससे बड़ा से बड़ा बढ़ से बढ़ हो. जय सिया राम. स्थापना हुई तब से चैत्र नवरात्रि और बड़े नवरात्रि राम नवरात्रि में दोनों समय घट स्थापना होती है यहाँ पर. उसके बाद में कन्या पूजन वगैरह होता. तो इस बार सुनील भैया की ऐसी इच्छा थी कि हम महाप्रसाद करेंगे, तो ये थोड़ा सा कन्या के रूप में करते करते बड़ा महाविशाल ये महाप्रसाद का आयोजन हो गया है. और ये मंदिर में लगातार जो शीतला माता मंदिर है यहाँ पे हमेशा कोई ना कोई आयोजन होते रहता है. अभी कुछ दिन पहले शिव महापुराण का आयोजन हुआ, तो हर साल यहाँ पे शिव महापुराण का आयोजन किया जाता है. उसके बाद में नवरात्रि के उत्सव होते हैं, राम जन्मोत्सव का होता है और हनुमान जयंती की रैली वगैरह निकलती है, शोभा यात्रा निकलती है. ऐसे उत्सव यहाँ लगातार होते रहते हैं. अच्छा आयोजन है, ऐसा आयोजन होते रहने को भगवान की प्रथा सनातन धर्म के प्रति लोगों की आस्था बढ़ रही है और अच्छा प्रयास है सब चीजों. तसेच श्री संकटमोचन हनुमान मंदिर पेन्शनपुरा येथे देखील उत्साह ओसंडून वाहत होता. सायंकाळी 6 वाजता येथून भव्य आणि ऐतिहासिक शोभायात्रा शहरातून निघणार असून याचे आयोजन शक्ती फाउंडेशन यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. प्रत्येक मंदिरात रामनामाचा गजर, आरतीचा गजर आणि भक्तांच्या श्रद्धेची गुंज शहरभर घुमत होती. जो प्राचीन मंदिर है पेंचनपुरे का सबसे प्राचीन मंदिर, ये सन 1980 में बना हुआ मंदिर है जो हमारे पूर्वजों ने स्थापना किए थे हनुमान जी की. आज जो परंपरा चालू है भगवान की, और यहाँ हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री रामनवमी का आयोजन हुआ है और हनुमान जयंती का भी कार्यक्रम रखा जाता है. सुंदरकांड पाठ होता है, अखंड रामायण होती है और बहुत से अनुष्ठान होते हैं मंदिर में. यहाँ से जो है सनातन धर्म अपना काफी जागरूक हो रहा है और प्रयागराज कुंभ मेले के बाद में जो है जो हिंदुओं में जो जागरूक और पहले अपने धर्म के प्रति वैसी बढ़ती रहे, मेरी यही श्री राम जी से मनोकामना है. रामनवमी निमित्त संपूर्ण परतवाडा राम भक्तीच्या रंगात रंगून गेला. मंदिरांमधील पूजा, महाप्रसाद आणि भव्य शोभायात्रा या भक्तिपूर्ण वातावरणात राम नामाने शहर दुमदुमलं. कर्जमाफीसारख्या ज्वलंत विषयावर वादग्रस्त वक्तव्य करून राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले आहेत. या वक्तव्याविरोधात राज्यभरातील शेतकरी आक्रमक झाले असून अकोल्यात संतप्त शेतकऱ्यांनी थेट चपला मारो आंदोलन केलंय. बघूया हा खास रिपोर्ट. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे शेतकऱ्यांच्या भावना ठेचल्या गेल्या आहेत. या विधानाविरोधात आता शेतकरी एल्गार समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अकोल्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील बहिरखेडा फाटा येथे शेतकऱ्यांनी कोकाटे यांच्या फोटोला चपला मारत निषेध व्यक्त केलाय. कोकाटे मुर्दाबाद, शेतकरी विरोधी सरकार हाय हाय अशा घोषणा देत संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरलेत. या सरकारचं करायचं काय? कर्जमुक्ती असे कसे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, असे कसे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. कर्जमाफीच्या मुद्द्यांवर शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना ऐकण्याऐवजी त्यांच्यावरच ताशेरे ओढणाऱ्या मंत्र्यांच्या वक्तव्यावर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या आंदोलनात शेतकरी एल्गार समितीचे कार्यकर्ते, महिला देखील सहभागी झाल्या होत्या. कोकाटे यांचे विधान फेटाळून लावत
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहील असा निर्धार आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। सर्व शेतकरी म्हणून महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्याचा आम्ही निषेध करतो। ज्या काल कृषी मंत्र्यांनी बेताल वक्तव्य केलं की कर्ज माफी केली म्हणजे साखरपुडा आणि लग्न करता, आम्हाला कृषी मंत्र्यांना सांगायचं आहे की आम्हाला त्या कर्जाच्या पुढे आमच्यासाठी लय मोठे काम आहेत आणि ते कर्ज माफी झाली नाही तर शेतकरी हा सगळ्यात जास्त भाषेड तालुक्यात आत्महत्या करत आहे। आज आत्महत्याचं प्रमाण सगळ्यात जास्त भाषेड तालुक्यात आहे आणि तुम्ही म्हणता की आमची निंदनीय याची थट्टा घेता, त्यामुळे आम्ही या महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्याचा शेतकरी एल्गार समिती भाषाकडीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो। राज्याचे कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडतील अशी विधाने करतात आहे। हे शेतकरी वर्गाला अस्वस्थ करणारे आहे। राज्य सरकारने यावर गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करायला हवाय। देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहाचं पावन रूप असलेला एक भव्य सोहळा अकोल्याच्या अकोट तालुक्यातील रेल गावात पार पडला। ही केवळ धार्मिक परंपरा नाही तर आदिवासी कोळी महादेव जमातीच्या श्रद्धेचा आणि सांस्कृतिक एकतेचा मोठा संगम होता। सिटी न्यूजच्या विशेष रिपोर्टमधनं पाहूया या शिवपार्वती विवाह सोहळ्याचं थेट दर्शन। अकोट तालुक्यातील रेल या छोट्या गावात पारंपरिक पद्धतीने महादेव आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला। ही परंपरा आदिवासी कोळी महादेव जमात गेल्या अनेक पिढ्यांपासून जोपासत आहे। गावामध्ये वाजतरींचा गजर, पारंपरिक ढोल, झांज, डफडे आणि मंगलाष्टकांच्या स्वरात संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्साही झालं होतं। घुगरे आणि इंगळे कुटुंबियांच्या मानकरीपणात पार पडलेल्या या सोहळ्याला मुंबई, कोकण, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अमरावती, अकोला या भागांतून शेकडो भाविक उपस्थित होते। मी मुंबईहून आलेली आहे। या लग्नासाठी दरवर्षीप्रमाणे आम्ही या लग्नाला येतो। खूप छान प्रकारे सगळे विधी खूप छान प्रकारे केल्या जातात। हळद होते, देवकुंडी होते आणि नवरदेव सार होतो, अहेरा होतात, नवरीकडचे नवरदेवाकडचे दोन्ही लोक इथे संध्याकाळी 6 वाजता लग्न असते। खूप पाहुणे मंडळी येते, खूप सुंदर प्रकारे लग्नविधी केल्या जाते आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी पण लग्नाला आलेला आहे। खूप सुंदर प्रकारे सगळं विधी पूर्ण होतात। खूप छान देवस्थान आहे। खरोखर सगळ्यांनी येऊन आवर्जून लग्नाला दरवर्षी यावे ही विनंती। हे लग्न अगदी खऱ्याखुऱ्या स्त्री पुरुषांच्या विवाहासारखं साजरं केलं जातं। जेव्हा निसर्ग, श्रद्धा आणि संस्कृती एकत्र येतात तेव्हा असे सोहळे जन्म घेतात। शिव पार्वती विवाह सोहळा हा शेकडो वर्षापासून रेलमध्ये होत आहे। कधीपासून होता याची सुद्धा आम्हाला कल्पना नाही आहे आणि जो जसा खऱ्या खोऱ्या लग्नासारखंच याची परंपरा चालू आहे आणि या लग्नाला पंचकोशीतून लोक आणि महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामधून या विवाह सोहळ्यासाठी लोक येत असतात आणि हा विवाह दररोज वाढत होत आहे आणि तेही लोक या लोकांना या सोहळ्याला येत असतील याची पण तुमच्या आम्हाला कल्पना येत नाही।
परंपरा केवळ श्रद्धेच्या गोष्टी नाहीत, तर त्या संस्कृतीची ओळख आणि माणुसकीची नाळ जपणाऱ्या परंपरा असतात. रेल गावातील या ऐतिहासिक शिव पार्वती विवाह सोहळ्याची साक्ष दिली आहे. रेल्वे स्थानक हे लाखो प्रवाशांचं दैनंदिन ठिकाण. मात्र अकोला रेल्वे स्थानकावरून 7 मोटारसायकली चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 2 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच हस्तगत केलाय. बघूया सविस्तर रिपोर्ट. चार एप्रिलला अकोला रेल्वे स्टेशन येथे पाणी विक्री करणारे व्हेंडर मोहम्मद फारुख अहमद यांनी त्यांची मोटारसायकल जुन्या दादऱ्याच्या खाली पार्क करून ठेवलेली होती. ती कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेली. त्याबाबत रेल्वे पोलीस स्टेशन अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. माननीय पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर आणि एसडीपीओ अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास चालू केला. गुन्ह्याच्या तपासादरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन अंबासकर राहणार हरिहरीपेठ याने सदर मोटारसायकल चोरी केलेली असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्या आरोपीचा शोध घेत असताना तो अंदुरा येथे मिळून आला. त्याच्याकडून चोरी गेलेले मोटारसायकल हस्तगत करण्यात आलेली आहे. तसेच त्याच्याकडे तपास केला असता त्याने अकोला शहर, अकोला रेल्वे स्टेशन आणि शेगाव येथून वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटारसायकल चोरी केल्याची माहिती दिली. त्याच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे रेल्वे पोलीस स्टेशन अकोला येथे एकूण 6 आमच्या गुन्ह्यात चोरीला गेलेली 1 मोटारसायकल आणि इतर 6 मोटारसायकल अशा जप्त करण्यात आलेल्या आहेत. आरोपी रिमांड घेण्यात आलेला आहे आणि इतर कोणत्या पोलीस स्टेशनला मोटारसायकल चोरीबाबत काही गुन्हे दाखल आहेत त्याबाबत माहिती घेत असताना रामदासपेठ पोलीस स्टेशन येथे 2 गुन्हे दाखल आहेत आणि 1 वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती आतापर्यंत मिळालेली आहे. इतर मोटारसायकल मालकांचा शोध घेण्याचे काम चालू आहे. रेल्वे स्थानक परिसरात वारंवार होणाऱ्या वाहन चोरीच्या घटना आता गांभीर्याने घेतल्याचे दिसते आहे. रेल्वे पोलीस स्टेशन अकोला यांच्या सतर्कतेमुळे तब्बल 7 गाड्या हस्तगत करत मोठ्या गुन्हेगाराचा पर्दाफाश करण्यात आलाय. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील दाभाड गावात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. गट क्रमांक 201 मध्ये शेतकरी शिवाजीराव टेकाडे यांच्या शेतातील गोठ्याजवळ असलेल्या विजेच्या खांबावर अचानक शॉर्ट सर्किट झालं. त्यातून उसळलेल्या ठिणग्यांनी थेट गोठ्यावर आघात केला आणि काही क्षणातच गोठ्याने पेट घेतला. या भीषण आगीत शेतकऱ्याचे 2 बैल होरपळून जागीच मृत्यू पावले. यासह एक गाय आणि वासरू देखील गंभीररित्या जखमी झाले. शेतातील बैलांचे खाद्य, कडबा, अवजारे यासह एकूण 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शेजारील शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र आगीचा भडका इतका प्रचंड होता की वेळेवर बैलांना सोडवता आलं नाही. आगीत होरपळलेल्या बैलांचा जागीच मृत्यू त्यांच्या डोळ्यांसमोर झाला आणि शेतकऱ्याच्या आशा आकांक्षांना जणू काही आगीने गिळून टाकलं. इथं आग लागलेली आहे मोठी प्रमाणामध्ये. माझं घर संसार पण आमचे जळाले. 201 नंबर आहे. या लाईन शॉर्टकट मुळे माझं भरपूर नुकसान झालेलं आहे. 2 लाखाचे बैलजोड पण वारलेली आहे. गाय गेलेली आहे. एक वासरू पण गेलेली आहे. कडबा कुटी माझं घर संसार असं कमीत कमी 6 लाखाचं आमचं नुकसान झालेलं आहे. हे MSCB मुळे झालेलं आहे. तारांचं शॉर्ट सर्किट झाल्यामुळे. आता काय पंचनामा वगैरे पंचनामाला अजून आले नाहीत. येतील त्यांनी साहेब लोकांनी बघूत नंतर काय त्याचं ते हे प्रशासनाने यांचं बघावं फास्ट काय ते त्याचं जबाबदारी प्रशासनाकडे आहे. काय दुसऱ्याचं काही नुकसान वगैरे नुकसान भरपूर आहे. कडबार जळालेला आहे. आमचे म्हशी पण वारले. 2 पाईप भरपूर घर संसार जळाले आमचा पूर्ण. काय राहिलं नाही. आमचं पूर्ण बैलाचं नुकसान भरपाई द्यावं 6-7 लाखाच्या वरनं झालेलं आहे. आता बघा शासनाने येऊन इथं पंचनामा केला तर समजेल ना शासनाला पण काय ते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग नियंत्रणात आणली. या आगीत झालेल्या जीवितहानीबरोबरच आर्थिक नुकसानही प्रचंड असून विद्युत वितरण कंपनीने शेतकऱ्याला तातडीने मदत करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड, गट क्रमांक 201 दुपारी 1 वाजता आग लागली. लाईटचे शॉर्ट सर्किट झालं म्हणजे झोपडं होतं खाली आणि तिथं बैल जळाले, नुकसान झाली. गाई जळाली, वासरू जळालं आणि घरगुती काही सामान होतं. कुटी मशीन होती, दुसरं काही सामान होतं
कडबा होता, अजून खाली 7-8 कडबा होता आणि शेतीचे अवजार मध्ये ठेवले होते झोपड्यामध्ये आणि बरंच काही अजून जळालेलं आहे आणि MSCB जबाबदार राहील आमचे भरपाई करण्याचे. अंदाजे किती नुकसान झालं? 4-5 लाख रुपये झाले नुकसान आमचं. शासनाचा कोणी कर्मचारी वगैरे पाहण्यासाठी कोणी आले नाही अजून. MSCB चे कार्यालय नाही कोणी आले नाही. MSCB जबाबदार राहील याच्यावर. शॉर्ट सर्किट झालं दुपारच्या वेळेस. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरील बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, RRC 899, फास्ट वे चॅनल 256 तर सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सरकारी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच तुमचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.